पुड्या सोडणं हा शब्द अनेकांना माहित असेल. भपाऱ्या मारणं या शब्दाचा अर्थही नगरी माणसाला माहित आहे. तुम्ही म्हणाल आज हे काय नवीनच, भाषाशास्त्राचा वगैरे व्हिडिओ आहे का? तर नाही. पुड्या सोडणं किंवा भपाऱ्या मारणं हे शब्द कल्पनाशक्तीचा वापर करून अतिमनोरंजक कहाण्या मांडणाऱ्या बाबत बोलले जातात. पुड्या सोडणं म्हणजे सरळ सरळ खोटं बोलणं किंवा खोटं पसरवणं, आणि भपाऱ्या मारणं म्हणजे वास्तवात नसणारं अतिरंजक करून सांगणं. आता हे आम्ही का सांगतोय तेही पुढे समजेलच. मित्रांनो, सध्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकांची तयारी सुरू आहे. तयारी म्हणजेच या महिन्यात मतदान व 4 मेला राहुरीच्या आमदारकीचा निकाल आहे. सोमवारपर्यंत म्हणजेच 6 एप्रिल पर्यंत यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आता याच राहुरीच्या निवडणुकीसाठी सोशल मीडियावर रोज नवनवे नॅरेटिव्ह दिसू लागले आहेत. काल परवा एका इच्छुकाच्या सोशल मीडियाने एक व्हिडिओ व्हायरल केला. अर्थात ती त्यांच्या सोशल मीडिया टीमनं केलेली ऍडव्हर्टायझिंग होती, परंतु ती गमतीशीर होती. त्यात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या काही युट्यूब चॅनल्स व प्रसार माध्यमांकडे बोट दाखवलं गेलं. म्हणजे राज्यात नावाजलेल्या काही युट्यूब हाऊसवर आग पाखड करण्यात आली. आता हा व्हिडिओ ही संबंधित यंत्रणेने पैसे देऊनच बनवला होता हा भाग वेगळा, पण त्यात काही पुड्या सोडल्या होत्या, ग्रामीण भाषेत भपाऱ्या मारल्या होत्या. खरं तर जी निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं जात होतं तीच आता बिनविरोध होणार नाही असं वातावरण तयार झालंय. भाजपच्या विरोधकांचा कुणाचा मेळ नाहीये अशी स्थिती तयार झाली आहे, जो तो मीच उमेदवार म्हणून दंड थोपाटतोय. एकीकडे भाजपनं बाजी मारत आपला उमेदवार जाहीर केल्यावर विरोधकांमध्ये स्वतःला प्रमोट करण्याची स्पर्धा लागली आहे. पुढच्या 2 दिवसात राहुरीत आणखी बरीच मज्जा येणार आहे. आता या मज्जा कोणत्या हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 15 मार्चला राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमासाठी राहुरीत होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राहुरीच्या निवडणुकीवर भाष्य केले. त्यांच्या याच दौऱ्यात भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळेल हे जवळपास स्पष्ट झाले. अक्षय कर्डिलेंनी मुख्यमंत्र्यांचा हेलिपॅडवर केलेला सत्कार, सीएमओच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवर पब्लिश झालेला फोटो, मुख्यमंत्र्यांनी बाईटमध्ये विरोधकांना दिलेला दम, या सगळ्या घडामोडींनंतर आम्ही अक्षय कर्डिलेंनाच भाजप उमेदवारी देईल हे छातीठोकपणे सांगितलं होतं. त्यावर स्वतंत्र व्हिडिओ केला होता. झालंही तसंच. आम्ही या व्हिडिओत जे संदर्भ सांगितले होते व ज्या शक्यता मांडल्या होत्या अगदी तसंच घडलं. भाजपनं स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी दिली. थेट दिल्लीतून त्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजप कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही हे आम्ही वारंवार सांगतोय. जे खरं आहे ते आम्ही अभ्यासपूर्वक मांडतोय. परंतु काही जण आम्ही भाजपचे समर्थक असल्याचा शिक्का मारून मोकळे होतात. अर्थात तो त्यांचा दोष नाही, कारण सोशल मीडियावर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत डॉक्टरेट असणारे अनेक असतात. तेच असे शिक्के मारण्यात सगळ्यात पुढे असतात. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत त्यांच्यात नसते. आपल्या नेत्याने दिलेल्या आदेशाचं ते अगदी डोळे झाकून पालन करतात आणि इतरांवर असे शिक्के मारून थबाथब कमेंट करणं सुरू करतात. असो, आपल्याला त्यावर जास्त बोलायचं नाही. आपण राहुरीच्या शक्यता पाहू. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून देताना भाजपने उमेदवार दिला नाही. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची गणिते बदलली. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला. अगदी तशीच गणिते राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठीही होती, कारण बारामतीची जागा ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला व राहुरीची जागा ही भाजपकडे आहे. या दोन्ही जागा महायुतीत या दोन्ही पक्षांना जाणार होत्या. या दोन्ही पक्षांनी शरद पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी कोणतेही आढेवेढे घेतले नव्हते. त्या बदल्यात शरद पवार या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकातून माघार घेतील असे त्यावेळेस ठरल्याचे बोलले जाते. अर्थात हे राज्य पातळीवरून नाही तर थेट दिल्लीतून ठरलं असंही सांगितलं गेलं. त्यानंतर पुढच्या महिनाभरात ते बोललेलं खरं आहे याची प्रचिती आली. बारामतीच्या पोटनिवडणुकीतून शरद पवार गटाने जाहीर माघार घेतली. राहुरीसाठीही शरद पवार गट माघारीच्या वाटेवरच आहे. या सगळ्या घडामोडी माहीत असल्यानेच राहुरीतील शरद पवार गटाचे स्थानिक नेत्यांनी अगदी सुरुवातीपासून अपक्ष लढण्याचा मुद्दा चर्चेत आणला. शरद पवार गटच या निवडणुकीत लढणार नसल्याने दुसरा पर्यायच नव्हता. एकीकडे शरद पवारांचं गुणगान गायचं आणि दुसरीकडे त्याच पक्षाला सोडून अपक्ष लढून स्वतःचा स्वार्थ साधायचा हे राहुरीकरांच्या नजरेतून सुटलं नाही. ज्या पक्षानं पहिल्याच निवडणुकीत विजय झाल्यावर राज्यमंत्री पद दिलं तो पक्ष अचानक आता नकोसा का वाटू लागलाय? हा प्रश्न राहुरीकरांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर होतं स्वार्थी राजकारण. राजकारणात कुणीच कुणाचं नसतं हे आता दिसू लागलंय. जी महाविकास आघाडी इतके दिवस हातात हात घालून एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत होती, त्याच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आता स्वतंत्र दंड थोपाटताना दिसत आहेत. एकीकडे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस राहुरीची निवडणूक लढवणार असं सांगतायत, तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे हेही स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं
सांगून मोकळे झालेत. शुक्रवारी थोरात यांनी नगरमध्ये आपल्या पक्षाचा मनोदय सांगून टाकला. शरद पवार गटाचे नेते आमच्या संपर्कात नाही असं म्हणत त्यांनी आघाडीची बिघाडी झाल्याचं बोलून दाखवलं. तर त्याच दिवशी मी गेली 30 वर्षे पक्षाचं काम करत आहे. आतापर्यंत मला संधी मिळत नव्हती, परंतु आता मला संधी मिळाल्यास मी या संधीचं सोनं करेल असं सांगत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगून टाकलं. महायुतीचा विचार केला तर ही जागा भाजप लढवणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही स्थानिक नेतेही गुडघ्याला पाशिंग बांधून तयार असले तरी महायुतीतील तिन्ही पक्षाचे अक्षय कर्डिले हेच उमेदवार असल्याचं ठरलंय. त्यामुळे शिंदे गटाला तलवारी म्यान कराव्या लागणार आहेत. सोमवारी या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी कदाचित विक्रमी अर्ज भरले जातील. परंतु भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी पाहता महायुती फक्त अक्षय कर्डिलेंच्याच मागे पूर्ण ताकदीने उभी राहील हे स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे व शिवसेनेच्या शिंदे गटाचे राज्य पातळीवरील नेते राहुरीत अक्षय कर्डिलेंच्या प्रचारासाठी येतील अशीही व्यूहरचना केली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या काही दिवसात राहुरीत प्रचार सभेसाठी येतील असे सांगितले जात आहे. शिवाय निवडणुकीतून माघार घेतलेल्या शरद पवारांच्या पक्षातील काही मोठ्या नेत्यांना व स्वतः शरद पवारांनाही अक्षय कर्डिलेंच्या प्रचारासाठी आणले जाईल असेही काहींचे म्हणणे आहे. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निवडणूक रणनीती पाहता हे शक्य होईल असंही आता बोललं जात आहे. येत्या 9 एप्रिल पर्यंत राहुरीत अनेक घडामोडी घडतील. जे चेहरे सध्या दंड थोपाटत आहेत तेच 9 तारखेनंतर भाजपच्या प्रचार रॅलीत दिसतील असेही नियोजन केले जात आहे. निवडणूक झालीच तर एकाच एक फाईट होईल किंवा असं नाहीच झालं तर बहुरंगी लढत करून ती भाजपसाठी सोपी केली जाईल अशाही शक्यता आहेत. अर्थात हे पुढच्या 4-5 दिवसात समजेलच. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.